विषय पूर्ण अखंड भोगाचे अधिष्ठान सत्रक चंदनादी गहन भोग दाटून पुढे येती राज्य म्हणल्यानंतर भोगाचा आयतन आहे महाराज. भोगाचं घरच आहे. राज्य पद म्हणलं की भोगाचा आयतन, राज्य म्हणलं की भोगाचा आयतन, अर्थ म्हणलं की भोगा जास्त ज्याच्याकडे पैसा आहे का महाराज तो भोगामध्येच विलीन होतो. जास्त ज्याच्याकडे पैसा का जास्त पैशावाले मंदिरामध्ये येत नाहीत महाराज, तिकडंच उन्मत्त असतात. अनेक मनामध्ये अनेक विषयामध्ये तिकडंच उन्मत्त असतात. तशा पद्धतीनं भोगाचं आयतन चंदन कस्तुरी सुवासिक फुलं गळ्यामध्ये येऊन पडतात महाराज पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर. म्हणून करता प्रभू तुझं स्मरण राहणार नाही, तुझी आठवण मला राहणार नाही, म्हणून करता हे राज्य वैभव मला नकोय असे त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणताय. भोगा दळल्या अंगेसी दाटोनी प्रवेशती मानसी शने भुलविती प्राण्यासी सावधानतेसी ठावकायचा भोग दळता मानसी. मनामध्ये जर भोग शिरले ना महाराज सावधानपणात माणसाचं नाही होतं महाराज. सावध माणूस राहत ना बेसावध. रस विषय सेवन केला की बेसावध त्याला रस्त्यात पुरत नाही महाराज. वय भोग आहे ते रस विषय प्रशय रूप विषय एखादा जर लक्षात बसला मनात बसला येड पागल झाले महाराज. रूप विषयानं काय रस विषयानं काय पागल झाले, प्रशय विषयानं काय पागल झाले आणि माझी अवस्था तशी होईल प्रभू. म्हणून करता हे विषय मला नको आहेत आणि राज्य वैभव भेटलं की हे विषय प्रत्येक जीव करतो महाराज. भ्रमित होतो जीव. असे त्या ठिकाणी लक्ष्मण सत्तेचं वैभवाचं लक्षणं सांगू लागले. हे जर वैभव जर असलं तर प्रत्येक जीवाचे लक्षणं असे होऊ शकतात आणि झालेले आहेत. मी डोळ्यानं बघितले प्रभू सांगताय, आपलं लक्ष्मण सांगताय मी स्वतः डोळ्यानं बघितले. मग डोळ्यानं बघितल्यावर कशाला तिथे शिरायचे नको म्हणताय. बोला. अनुमात्र विषय स्थिती हिताहित कोण चिंती विषय तो परमघाती नरक प्राप्ती अकल्प. सत्ता म्हणलं की विषय हित आधी अहित कळतच नाही माणसाला. सत्ता म्हणलं की विषय आलेच महाराज. आपलं हित आणि दुसऱ्याचं हित पण आपलं हित कळत नाही आणि दुसऱ्याचंही हित कळत नाही. सत्ता आली की त्याच्या संगतीला बरेच लोक लागतात महाराज. कला केंद्रावर जातात सत्ता त्याच्याकडे सत्ता आहे महाराज. आता वस्तुस्थिती आहे. काही कला केंद्रावर जातात, अनेक ठिकाणी जातात महाराज विषय सेवन करण्यासाठी. सत्यवाले बरेच त्या ठिकाणी जातात. म्हणून करता लक्ष्मण म्हणतायत जर विषय जर माझ्या सत्तेवर जर बसलो तर माझ्या पाठीमागं विषय लागणार आहे आणि विषय ज्याच्या मागं लागला का ते काही व्यवस्थित राहिले नाहीत आणि मी सुद्धा व्यवस्थित राहणार नाही. प्रभू तुमच्या पायाची जी काही सेवा होती का प्रभू मला तीच बरी आहे. या युवराज्य पदावर नको. युवराज्य पद घेतलं की पंचविषय पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही आणि मी त्याच्यामध्ये मग्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभू तुमच्या चरणाची आठवण मला होणार नाही. ते कायचा रघुनंदन कोण स्मरे श्रीराम भजन कायचा परमार्थ कायचे ज्ञान भ्रमित मन हो निठाके. कैसा रघुनंदन तिथं देवच नाही महाराज. सत्तेवर जो बसला का सत्तेवर जो आरूढ झाला का पुन्हा तिथं देव नाही, पुन्हा भजन नाही, कीर्तन नाही, प्रवचन नाही, मंदिर नाही, काहीच नाही महाराज. विषयामध्ये एकदा भ्रमट माणूस झाला, भ्रमित झाला त्याच्यामध्ये त्याचाच असताना छंद लागतो त्याला आणि हे जे काही इकडचे रस्ते संपल्या जातात आणि विषयाचे रस्ते त्याला दिसतात. म्हणून परमार्थाकडचे रस्ते अजिबात त्याला दिसत नाही. अशा त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणू लागलेले आहेत. कायचा जप कायचे ध्यान कायचा यज्ञ कायचे ज्ञान कोण स्मरे रघुनंदन विषय बंधन अनिवार. विषय बंधन अनिवार. विषयाचं बंधन अनिवार्य आहे महाराज. कसला जप, कसलं तप, कसलं भजन, कसलं पूजन, कसली तीर्थयात्रा, कसला परमार्थ
नाही, विषयाच्या बंधनामध्ये जीव पडला की परमार्थ हा त्याला आठवतच नाही, आठवतो हो ना आठव हो तुम्हाला, अशी अवस्था त्या विषयामध्ये गेलेल्या जीवाची होती. आणि ते कशामुळे होतं? लक्ष्मण म्हणतायत सत्यामुळं होतं. आणि ती सत्ता मला नकोय.